सगळ्यांना फोन करून कळवलं आजारी आहेत म्हणून, पण अजूनही कुणाचाच कसा पत्ता नाही, अजून कोणीच तसं आलं नाही. काय झालं? कसं झालं? मला कुठे काय झालंय? अहो मला काय म्हटलं, लवकर सांग. घरी काही झालंय. मला वाटलं तुम्हालाच काय झालंय की काय. अगं मला काही झालं नाही, मी ठणठणीत बरी आहे. अगं बाई, उघडच गळा काढला की नाही? सासरे कोण सासरे? का? काय झालंय? गेले का? अगं काही कशी बोलतेस तू? ते गेले तर मी नाही का रडत बसली असते. अप्पा अप्पा बोला ना. अप्पा काय झालं? बोलतही नाही. अन्न पाणी सोडले, काही खात नाही ते. म्हणजे फक्त पिंकात का? काही कशी बोलते फक्त पितो मी, पिऊनच पडलोय. म्हणजे पाणी पाणी म्हटलं मी. अगं काही खात नाही आणि पितेच नाही. बरं असे कर, भावनाला फोन करून बोलून घे. सगळ्यांना बोलवा, सगळ्यांना बघायचं असं म्हणता येते. सगळ्यांना बोलवून घ्या म्हणतात. फोन कर बरं तू भावनाला. कसा फोन लावू? हातात फोन घ्यायचा, आपले लावायचे, सगळ्यांना फोन. असं बरोबर असतात. अहो कसा फोन लावू? म्हणजे साधा फोन लावू की व्हिडिओ कॉल लावू? व्हिडिओ कॉल लाव. मी असा हाडवा पडलोय ते बघा देखील. त्यांचं काही ऐकू नको, तू साधा फोन लाव. लावतो. बरं लावते साधा फोन. काय हो? पण आहेत म्हणून सांगू की गेलेत म्हणून सांगू? अगं हे सांगते. गेलो म्हणून सांगा, करा माणसं गोळा करा. बरं लावते साधा फोन. पण भावना कशी आहे माहितीये का तुम्हाला? आप्पा गेलेत म्हणून सांगितलं की गेली लगेच की. अगं, कशी काय बोलते? हॅलो हॅलो भावना, अगं कुठे आहेस तू? अगं ये लवकर निघून. अप्पा आहे हो अजून ये काय काय बोलतेस त्यांच्याबद्दल? अगं काही कशी बोलतेस तू? वेग आल्यासारखं. नक्की कोण आजारी आहे? आप्पा की सासूबाई? पण आधी सासूबाईला विचारते, नाही तर परत फुगून बसायच्या. सासूबाई मी आले. काय होतंय हो तुम्हाला? मला काही होत नाही. मग कोण सिरियस आहे? सासरा. कोणाचा? तुमचा? अहो पण तुमचा सासरा तर कधीच गेला ना वर. सासरा म्हणजे मी तुमचा आपास आहे. आप्पा 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 काय होतंय तुम्हाला? बरं वाटत नाहीये का? अहो आप्पा, अहो तुम्ही गेल्यानंतर आम्ही कुणाकडे बघायचं? ए माझ्याकडे बघ, माझ्याकडे. आता नुसते आजारी आहेत ते, आणि याचा अर्थ काय लगेच वर चालू ना. हा ते अगं काय भावना, आप्पा आजारी आहेत ना? बाकी काय बोलतेस का? त्यांना काय धाड भरली? चांगले बोलतायत की. झालं आली की लगेच भवानीचा अवतार सुरू होतो तुझा. का हो? काय केलं मी असं की लगेच तुम्हाला माझं पाळण्यातलं नाव आठवलं? कोणतं नाव ग? हो भवानी.
माझं पाळण्यातलं नाव. नंतर पप्पांनी माझं नाव भावना ठेवलं. नाहीतर काय अगदी भवानीच्याच अवतार आहेस. का हो? तुम्हाला माझ्यात नेहमी भवानीच का दिसते बरं? हं? अहो कधीतरी माझ्यावर मुलीसारखी माया करा. भावना भांडू नकोस ग. मी भांडते का? मी भांडते. प्रत्येकाला हेच वाटतं की मी भांडण करते आणि म्हणूनच आम्ही हे घर सोडलं होतं. हो घर सोडा ना. इथे काय भूत राहतात का? अगं आम्ही देखील माणसंच आहोत. अगं बाई माणसंच आहेत की. मला वाटतं भूतच आहे. हो. इथे भूतेच राहतात. ते काय कॉटवरात भूत पडलंय. ना शांत हो बरं जरा. आणि काय ग दिगंबर येणार होते ना तुझ्या बरोबर? ते का नाही आले? हो ताई हे मला बोलले तू जा पुढे मी येतो मागून. पण हे अजून आले नाही. होय म्हणजे हे कुठे लपून बसले की काय? लपाछपी खेळासारखं. अगं नाही आला अजून दिगंबर. पण काय हो यांनी मला सांगितलं होतं की आता त्या घरात आपण परत कधीच जायचं नाही. पण यांनीच मला इथे यायला का सांगितलंय? अगं अशा वेळेस यायला नको का? मेल्यावर यावंच लागलं असतं. अगं काही काय म्हणतेस भावना? भावना तोंड सांभाळ. काय कळतं का घरात काय चाललंय? कोण आवाज टाकतंय रे? या घरात फक्त माझाच आवाज जातो. अप्पा बरं आहात का तुम्ही? हे असं आहे. बोलले ते एक शब्द बोलून जातात नाही तर असेच निपचिप पडून असतात. हे बघ अप्पा मी आलोय तुमचा विनायक. अहो बघा विनायक आलाय. उठताय का? विनायक आलाय बघा. अप्पा अप्पा अहो ऐकलं का? हे आले. अप्पा हो अप्पा बोला की दुसरा का आमच्यावर? सगळ्यांवरच रुसले होते. हो बघ सकाळपासून माझ्या बरोबर ते काही बोलत नाही येते. अहो सासूबाई आजारी आहेत ना ते मग कसे बोलतील? अप्पा बरं वाटते का? काय होते तुम्हाला? मी पाय फेकून देऊ तुमचे? कोण आहे रे? चांगला डोळा लागला होता. झोप गेली माझी. हो तिकडे. अप्पा मी तुमचा विनायकराव. हिम्मतराव. हे अशी हिम्मतराव काय म्हणतात मला? अरे दिवस आणि रात्र असेच बरळत असतात. ताई अहो अप्पांना बहुतेक थंडी वाजते. त्यांना अंगावर द्यावर काहीतरी. ही बसली का? अप्पा अप्पा हो अप्पा अहो खूप थंडी वाजते का? थांबा हा अंगावर मान पांघरून घालते. एवढा उन्हाळा पडला इथे आणि कसं उकडते मला. अंगावर चादर टाकून कुदलो मी. काढ बाबा ती. पिंकी. अप्पा हिम्मतराव काय पिंकी काय? अरे हिम्मतराव जावई पिंकीचे मिस्टर कालपासून घोसरा काढलाय नुसता त्यांचा. भाऊजी अहो तुम्ही काय ना वंशज नको. अगं भावना तुला फोन केला होता मी पण ते फोनच उचलत नाहीये. आता मला पण की नाही अप्पांची काहीतरी सेवा केलीच पाहिजे. अप्पा ओ अप्पा बरं वाटतंय का तुम्हाला? काय होतंय? मी की नाही तुमची सेवा करायला आले हा. मी की नाही आता एक काम करते. तुमच्या डोक्यावरचे पांढरे 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 सगळे केस उठून टाकते हा. पांढरे केस काढून काय टक्कर करायचा? एक तरी काळा केस उरला त्या डोक्यावर. सगळे पांढरे केस आहेत. चल हो बाजूला. चांगली सेवा करत होते पण म्हातारे थोडीच आहे. बोला अप्पा पुढे बोला. पिंकीला बोलवा लवकर. अहो लावा बरं लवकर पिंकी ताईंना फोन. म्हणा या लवकर.
माझे काही खरे दिसत नाही. भावना. मला बोलू द्या ए लवकर. भावना, पिंकीला फोन लाव बरं. भावना, तुला मी फोन लावायला सांगितलं, सेल्फी काय काढतीये? हो सासूबाई, मी की नाही आता सेल्फी काढून घेते. का? आता आप्पा मेल्यावर मला कोण सेल्फी काढून देणार आहे? मला मेमरी जपायच्या. तुम्ही म्हणी नंतर सब, आधी नाती सर. अगं भावना, फोन लाव बरं. फोन लाव आधी. फोन उचलत नाही कोणच. हात बसले की काय मक्याची कणसो. पुन्हा ट्राय कर, पुन्हा फोन लाव. आल्या की वंस मोर. समोर म्हणजे काय बोलते भावना तू? अहो भाऊजी, वन्स मोर म्हणजे वंस समोर आल्या. बघ कशी बोलते ते. भावना, जरा तोंड बंद ठेव. तू फोन का उचलत नव्हतीस? अगं गप कर, सांगते मी तुला नंतर. नंतर काय सांगताय वंस? अगं बाई, मी अगदी जवळ आले होते, पोचतच होते, म्हणून नाही उचलला मी फोन. अरे फोन 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 काय चाललंय? इकडे माझा रिचार्ज संपत आला. लक्ष द्या रे माझ्याकडे. अप्पा काय म्हणते तुम्हाला? अप्पा, अगं आई, अप्पा काही बोलतच नाहीये आता. सगळी झोप लागली तर काय करणार? बाकी खात नाही. हो, आणि पीतही नाही. ए भावना, तोंड बंद ठेव. अगं पण ते बोलतच नाहीये काही. झोप लागली का त्यांना? इथे म्हातारं मस्त झोपलंय आणि दिवसभर मला उगीच पुढे पाठवलं. काही काय बोलत असलं तरी चालतं. झोप लागली असेल तर बरं नाही का? जरा झोप होईल त्यांची. पण मी आता बाहेरून दमून आले होते, मी जरा फ्रेश होते, मला जरा कंटाळा आलाय. त्यांची झोप होईल जरा. जा तिला चहा करून दे. जा तू आता. दिगंबर, ही काय नवीन भानगड? अगं कसली भानगड? ही कोण बाई आहे? अगं ही शांता. अरे दिगंबर, कुठे भेटली तुला ही शांता? जे सासूबाई, हे लफडं तुम्हाला पण माहित होतं? आता कसं नवीन लफडं उभं राहिलंय घरात. अप्पा, भानगड वगैरे काय नाही. शांता तुम्हाला भेटायला आलेली आहे. अरे मला मोनाली माहिती होती. ही शांता कोण? झालं, मोनाली तर लगेच आठवण काढली की लगेच आठवण येते तुम्हाला. अहो ही शांता म्हणजे माझ्या भावाची मुलगी, आपल्या विनायकची आणि ती दिगंबरची मामे बहीण नाही का ती? ती लहानपणी तुम्ही खेळ खेळत होतात, तिचे लाड करत होतात ना, म्हणून भेटायला आली तुम्हाला शांता. मामे बहीण मला नाही दिसली कधी. अगं भावना, तुमच्या लग्ना आधीपासून मी मद्रासला आहे. आणि काय काय लक्षात तुला मला पण कळवाच लागतं त्या आत्यांबद्दल. मग तू कशी काय आली? तुला काय स्वप्न पडलं ते का? हो, स्वप्नच पडला असणार आहे. म्हणूनच आले असतील त्या धावत धावत आप्पांच्या ओढीनं. अगं स्वप्न नाही पडलं काय? ती येताना मला दिसली म्हणून मी तिला घेऊन आलो येताना. कधी आलीस? अय्या, पिंकी तू किती दिवसांनी भेटतोय आपण? दिगंबरच्या लग्नानंतर पहिल्यांदाच भेटतोय. बरं झालं. तो भेटायचं जर हवं जरा माझ्याकडे सुद्धा बघा. अहो, काय झालं तुम्हाला? अगं आज ते अप्पा बोलत सुद्धा नाहीत का? अगं शांता, अप्पांच्या मनात असेल ना तरच ते बोलतात, नाही तर असे शांत बसतात. अरे अप्पांचा काही भरोसा नाही. तो बसतील आणि अचानक उठून उभे राहतील.
शांता आली, माझी पिंकी आली, आले का सगळे? अरे आप्पांना सगळ्यांनी आवरा, त्याच्यात तो जाऊन खाली पडते. मी बरा पडेल. अहो आप्पा आजारी आहात ना, केव्हा खाली पडाल. आता नाही पडणार. अगं बाई, हर्षवायू झालं का काय तुम्हाला? हो, हर्षवायू चालाय मला. हर्षवायू म्हणजे आनंदाने व्यक्त होणे. आप्पांना काही वेळ लागलाय का? अगं गप्प बैसलो, वेड्यासारखं काहीतरी बोलू नको. अहो वेळच लागलाय म्हाताऱ्याला. भावना शांत बैस. अरे गप्प बसा, नाचा जरा, नाचा आनंदाने. आज मला खूप आनंद झालाय. नाचा लेको. असं काय करताय तुम्ही? काय झालंय तुम्हाला? सांगतो आधी नाचा, मग सांगतो. म्हणा गोविंद आला रे आला, जरा हत्ती संभाल विजपाला. अरे एक दोन तीन चार, माझ्या घरातली सारी हुशार. अहो, काय झालंय? अप्पा काय धिंगाणा चालू आहे? काय कळेल का आम्हाला? सांगतो आधी बसा खाली, मग सांगतो. बसा 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 खाली बसा. ताई ताई बसा बसा खाली. शांता बस बस. दिगंबर या या. आता आप्पा बहुतेक इस्टेटीचे वाटप करणार आहेत वाटतं. आणि म्हणूनच त्यांनी आपल्या सगळ्यांना बोलवलं असावं. अगो काय होणार? समोर काय चाललंय आणि पुढं काय चाललंय? अरे तुम्ही शांत बसा मला सगळे. जरा त्यांना बोलू तरी द्या आधी. अप्पा बोला हो तुम्ही. त्यांना काय सांगायचंय? सगळ्यात आधी गोष्ट लक्षात घ्या, मला काहीही झालेलं नाही. काय सांगताय काय? ओंकारेश्वरा पावलास रे बाबा, पावलास. मला माहीतच होतं काहीही झालेलं नसणार आहे. नाटक आहे सगळं नाटक. तू काही काय बोलतेस ग? अरे नाटकच होत आहे सर. काय? हो, अरे एक जण करून या घरातून बाहेर पडला. पिंकी बाई, पिंकीचं लग्न झालं, शांताचं लग्न झालं, दोघी सासरला गेल्या. विनायक नोकरीमुळे मुंबईला गेला आणि अनुभव त्याच्यासोबत गेली. आणि भावनाने आनंद काढून तिला मुंबईत जाऊ द्या मग. कशाला त्या पाठच्या आठवणी काढताय तुम्ही? विनायक नोकरीमुळे मुंबईला असल्यामुळे आपल्याला सांगता येत नाही. आणि दिगंबर भावनाची विक्री येत नाही. माझी बाळी सासरला गेली. आता ही पाळी कोण? माझी माधवी. पाळी काय, पिंकी काय, माधवी काय? अगं बाई 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 बाई, आम्हाला आहेत का अशी मायेची लाडाची नावं? अगं भवानी आहेच ना तुझं नाव, मायेचं लाडाचं. काय झालं ना सासूबाई? अरे गप्प बसा, ऐका जरा. माधवी सासरला गेली, तिचा नवरा काम धांदे करत नाही, म्हणून बिचारी येत नाही माहेरी. असे सगळे एक 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 करून आमच्यापासून दूर गेला. अरे आम्ही म्हातारी माणसं, आम्हाला या वयात आधार हवा असतो. तुम्ही सगळे असे कुठे गेला? आहे का आम्हाला कोणाचा आधार? हो अप्पा, बरोबर आहे. या घरात आम्ही दोघेच एकमेकांना आधार, म्हणून मला हे नाटक करावं लागलं. तुम्ही सगळे भेटावं म्हणून. होय रे, तुमची मला फार आठवण येते. तुम्हाला आम्ही बघू शकत नाही, तुमच्याशी बोलू शकत नाही, काय करणार? अगं मी तुला हे नाटक माझं सांगितलं असतं तर तुला बरं वाटलं. म्हणून मला सांगितलं नाही का तुम्ही? हो, बायकांचं कोण कसं असतं? एवढं करे बरे आहेत. मी हे नाटक केलं म्हणून तरी तुम्ही मला असे जिवंतपणे बघायला मिळाला. मेल्यावर सगळे येतात रे. यावंच लागतं मेल्यावर. अरे पण उपयोग काय? असं जिवंतपणे भेटल्यावर बरं छान वाटतं. आता मेल्यावर आला नाही तरी चालेल. अप्पा असं काय बोलता तुम्ही? अहो अप्पा, इथून पुढे आम्ही काळजीपूर्वक तुमच्याकडे लक्ष देऊ.
आणि हो नियमितपणे भेटायला सुद्धा येत जाऊ दिगंबर हो की नाही का भावना मी माझी स्वतंत्र दिगंबर डायलॉगच नाही आता एक चांगली परमनंट नोकरी मिळाली. अगं काय सांगतेस काय? हो ना. त्यामुळे आता आमचं बिचारा. व्यवस्थित चाललंय. आता मी वरचेवर येत जाईल ना भेटायला. वा सगळं छान झालं. खरंच अप्पा, आता सगळं छान झालं. सगळे भेटले मला म्हणून तर म्हटलं होतं मला भेटायला या